श्रीकांत शिंदेंचा सत्कार करणारी फोटोतली व्यक्ती कोण? फोटो ट्विट करत संजय राऊतांचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल। सत्कार करणारी व्यक्ती कळली की गुंडशाही पोचणारा कळेल, राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊतांच्या ट्विटनंतर युवा सेनेच्या अनिकेत जावळकरची हकालपट्टी। श्रीकांत शिंदेंसोबत जावळकरांनी घालून दिली होती गुंड हेमंत दाभेकरची भेट। युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची कारवाई। पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगार आसिफ दाढीचा अजित पवारांसोबतचा फोटो व्हायरल। आसिफ दाढीवर अनेक गंभीर गुन्हे, अजित पवारांची त्यानं भेट का घेतली याचं कारण अजूनही अस्पष्ट। मी अंबडच्या सभेपूर्वीच राजीनामा दिला, राजीनामा स्वीकारायचा की नाही ते मुख्यमंत्री ठरवतील, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। छगन भुजबळ सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळ बैठकीसाठी दाखल। राजीनामा स्वीकारला नसल्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये छगन भुजबळ यांचा दावा। उपसभापती नीलम गोऱ्हेंचा छगन भुजबळांना घरचा आहेर। राजीनाम्याची अवस्था रुग्णासारखी, राजीनामा प्रकरणावरून नीलम गोऱ्हेंचा भुजबळांना टोला। छगन भुजबळांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारू नये। भुजबळांचा राजीनामा सरकारनं स्वीकारला तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका। अहमदनगरचा मेळावा भविष्यातल्या मोठ्या क्रांतीची बीज ठरणार, मंत्री छगन भुजबळ यांच्या ट्विटमध्ये चर्चांना उधाण। मनोज जरांगेंचा उद्यापासून आळंदी, नवी मुंबई, नाशिक दौरा। 6 तारखेला आळंदीला कार्यक्रम, 7 तारखेला नवी मुंबई आणि चेंबूरमध्ये कार्यक्रम। 10 फेब्रुवारीला बैठक घेऊन उपोषणाला बसणार, अंतरवाली सराटीतल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगेंची माहिती। राज्यातले काही जण सरकारची सुपारी घेऊन बोलतायत, मनोज जरांगेंचा आरोप। राज्य अभियंता संघटनेचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे राज्यपालांना पत्र। शासनानं तात्काळ कंत्राटदारांसाठी संरक्षण कायदा संमत करावा, नाहीतर राज्यातील सर्व विकास कामं बंद करू, राज्यातल्या सर्व कंत्राटदार आणि अभियंता संघटनेचा इशारा। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या तोडफोडी प्रकरणी पीएसआय गाडेकर निलंबित, हलगर्जीपणाचा ठपका। पुण्यातील ललित कला केंद्रातील नाटकाच्या चौकशीसाठी समिती स्थापन, निवृत्त जिल्हा न्यायाधीश पानसे समितीचे अध्यक्ष। 1 महिन्यात चौकशी करून अहवाल सादर करणार कुलगुरूंना। ललित कला केंद्राच्या तोडफोडी प्रकरणी भाजयुमोच्या 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल, तातडीनं जामीनही मंजूर। इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अझहरी यांना अटक, जुनागडमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुजरात एटीएसची कारवाई। गुजरात एटीएसनं मुफ्ती सलमान यांना घाटकोपरमधून घेतलं ताब्यात। इस्लामी धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी यांना ताब्यात घेतल्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर गुन्हे दाखल। आतापर्यंत 3 जण अटकेत, इतरांचा शोध सुरू। उद्धव ठाकरेंच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्याचा दुसरा दिवस, राजापूर जवाहर चौकात उद्धव ठाकरेंची सभा। राजन साळवींच्या एसीबी चौकशीवरून उद्धव ठाकरेंचा इशारा, दिवस बदलत असतात, सत्ता बदलल्यानंतर तुमची लांडगेगिरी बदलल्याशिवाय राहणार नाही, ठाकरेंचा इशारा। 4 पिढ्यांची संपत्ती माझ्याकडे आहे, यापुढे खोके म्हणाल तर सहन करणार नाही, मंत्री दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा। भाजपला फक्त पीएमएलए हा एकच कायदा माहिती, या कायद्याचा वापर करून भाजप विरोधकांचा पक्ष फोडतो, खासदार संजय राऊत यांची टीका। एकनाथ शिंदेंकडे कोट्यवधी रुपये असल्याचा गणपत गायकवाडांनी आरोप केलाय, मग ईडी, सीबीआय आहेत कुठे, खासदार संजय राऊतांचा सवाल। शिंदे गटाचे पदाधिकारी राहुल कनाल यांची खासदार संजय राऊत यांना नोटीस, राऊतांनी माफी मागावी नाहीतर कोर्टात जाणार असल्याचं नोटीसमध्ये नमूद। तर राऊतांकडून खिचडी घोटाळा प्रकरणी आरोप। अजित पवारांच्या शरद पवारांवरच्या टीकेवर खासदार संजय राऊतांची खरमरीत प्रतिक्रिया। अजित पवार इतके निर्दयी होतील असं वाटलं नव्हतं, तुमची ओळखच शरद पवारांमुळे, राऊतांचं वक्तव्य। अजित पवारांचं शरद पवारांसंदर्भातलं वक्तव्य भयानक, ज्यांनी समाजात स्थान दिलं त्यांच्याबद्दल असं बोलणं अयोग्य, आमदार अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास केला, आव्हाडांचा सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न। शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांपासून सावध राहायला हवं, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचं वक्तव्य।
खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये महेश गायकवाड यांची घेतली भेट. महेश गायकवाड यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची श्रीकांत शिंदेंची माहिती. कल्याणमधल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आता सोशल मीडियावर रील वॉर. गणपत आणि महेश गायकवाडांच्या समर्थकांकडून रील्स व्हायरल. गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याच्या घटनेनंतर ठाणे पोलीस बंदुकीचं लायसन्स असलेल्यांची पडताळणी करणार. ठाण्यात आतापर्यंत 4,000 जणांना मिळालाय बंदुकीचा परवाना. कुणाल राऊत यांना काँग्रेस पक्षाकडून घरचा आहेर. पंतप्रधान हे कोणत्याही पक्षाचे नाहीत, ते देशाचे आहेत, त्यामुळे ही कृती समर्थनीय नाही. काँग्रेस नेत्या कुंदा राऊत यांचं वक्तव्य. नागपूर जिल्हा परिषदेसमोर भाजपचं आंदोलन. कुणाल राऊतांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला काळं फासण्याविरोधात आणि नागपूर झेडपीच्या अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर सुनील केदार यांचा फोटो छापल्याच्या विरोधात भाजपचं आंदोलन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात रुग्णांना मोठी मदत. उद्धव ठाकरेंच्या काळात एकाही रुग्णाला मदत नाही. आमदार शहाजी बापू पाटील यांची टीका. भाजप आणि शिवसेनेकडून परभणी लोकसभेवर दावा. महायुतीतील शिवसेना भाजपच्या दाव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी. परभणीची जागा आम्ही लढवणार असल्याची पक्षाकडे मागणी केली आहे. भाजपचे आमदार मेघना बोर्डीकर यांची माहिती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिका प्रशासन अलर्ट मोडवर. अवैध पद्धतीनं बॅनर्स लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांचे आदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.